नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की माझा हप्ता का थांबला आहे आणि माझे आधार लिंक असूनही स्टेटसमध्ये का दिसत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तांत्रिक अडचणी आणि त्यावरचे खात्रीशीर उपाय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काचे 2000 रुपये मिळवून देण्यासाठी महत्त्वाची आहे. पहिली तांत्रिक अडचण म्हणजे आधार आणि मोबाईल लिंकचा गोंधळ. सर्वात मोठी अडचण म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असूनही PM किसान किंवा नमो शेतकरी पोर्टलवर नॉट लिंक्ड किंवा KYC पेंडिंग असं दाखवतं. ते असं का दाखवतं याचं कारण आपण जाणून घेऊया. अनेकदा पोर्टलवर डेटा अपडेट व्हायला वेळ लागतो किंवा तुमच्या आधारचा बायोमेट्रिक डेटा ब्लॉक असतो. आता उपाय काय? अशा वेळी केवळ पोर्टलवर अवलंबून न राहता जवळच्या CSC म्हणजे ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे KYC पुन्हा करून घ्या. जर तुम्ही स्वतः मोबाईलवरून करत असाल तर फेस ID ह्या ॲपचा वापर करून पहा, ते जास्त चांगलं ठरेल. आता दुसरी तांत्रिक अडचण म्हणजे बँक खाते आणि NPCI मॅपिंग. ही समस्या बँक खात्याची आहे. तुमचे बँक खाते सुरू आहे पण DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी पात्र नसेल तर पैसे जमा होत नाहीत. याचा तपास घ्या. तुमच्या बँकेत जाऊन विचारा की तुमचे खाते NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी लिंक आहे का. यामध्ये काही अडचण आलीच तर खात्रीशीर मार्ग म्हणजे जर एका बँकेत अडचण येत असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते उघडा. तिथे आधार लिंकची प्रक्रिया अत्यंत जलद आणि खात्रीशीर होते. तिसरी तांत्रिक अडचण आहे ती लँड सीडिंगची. जर स्टेटसमध्ये लँड सीडिंग नो असे दिसत असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. यासाठी काय करावे? यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयात किंवा तलाठ्याकडे तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्याची आणि आधार कार्डाची प्रत देऊन नोंदणी करून घ्यावी लागेल. एकदा का तिथे तुमच्या जमिनीची नोंद अपडेट झाली की पोर्टलवर तुम्हाला येस दिसायला लागेल. आता तुमचा हप्ता कधी येणार? राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली असून सध्या लाभार्थी याद्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला हा हप्ता तुमच्या खात्यात पडू शकतो. तर मित्रांनो, घाबरू नका. जर तुमचे स्टेटस नमो शेतकरी पोर्टलवर दिसत नाही पण तुमचे PM किसानचे स्टेटस ओके असेल तर तुम्हाला हा लाभ नक्की मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, ही तांत्रिक कामे आजच पूर्ण करा म्हणजे 4थ्या हप्त्याला उशीर होणार नाही. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.